जीपॅट द्यायची आहे, क्रॅक सुद्धा करायची आहे, पण कन्फ्युजन आहे. स्टार्ट कुठून करायचा, सिलेबस कसा कंप्लीट करायचा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सायली आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कंप्लीट स्ट्रॅटर्जी फ्रॉम थर्ड इयर बी फार्म टू क्रॅक जीपॅट एक्झाम. इथे फक्त तुम्हाला मोटिवेशन मिळणार नाही तर प्रॉपर स्ट्रॅटर्जी मिळेल. सो हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. तो चलो विदाउट एनी फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. भरपूर मुलांचं म्हणणं असतं जीपॅट फायनल इयरला आहे, फायनल इयरला बघू तेव्हा स्टडी करू. नो, जीपॅट फक्त फायनल इयर एक्झाम नाहीये, ती कम्प्लीट 4 इयर्सचा सिलेबस मिळून घेतली जाणारी एक्झाम आहे. वेन टू स्टार्ट हा क्वेश्चन मला मुलं खूपदा विचारतात. थर्ड इयर बी फार्म इज द बेस्ट इयर टू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर दी जीपॅट. आता ते का? सर्वात कोर सब्जेक्ट आहे जीपॅटचा, दॅट इज फार्माकोलॉजी. आणि फार्माकोलॉजीचे सगळे क्लासिफिकेशन, सगळे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन फक्त तुमचे थर्ड इयरलाच आहेत. आणि ही गोष्ट भरपूर स्टुडंट्सना माहिती नसते की तुम्ही थर्ड इयरला पण जीपॅटची एक्झाम देऊ शकता आणि फायनल इयरला पण तुम्ही जीपॅटची एक्झाम देऊ शकता. त्याच्यातला तुमचा जो बेस्ट स्कोर असेल तो पकडला जातो, कारण तुमच्या जीपॅट एक्झामचा स्कोर 3 इयर्स साठी व्हॅलिड असतो. सो तुम्हाला जर जीपॅट क्रॅक करायचे तर यू हॅव टू स्टार्ट इट फ्रॉम दी थर्ड इयर बी फार्म. क्लिअर? आता भरपूर स्टुडंट्स मला विचारतात, मॅम तुम्ही तर सांगताय थर्ड इयर पासून प्रिपरेशन करा, आम्ही युनिव्हर्सिटी एक्झाम आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कसं मॅनेज करणार, आम्हाला खूप प्रेशर येतं, मग आमचे सब्जेक्ट बॅक राहू शकतात. नो, फॉलो स्मार्ट स्ट्रॅटर्जी, अवॉइड दीज कॉमन मिस्टेक्स आणि तुम्हाला असं अजिबात होणार नाही. फर्स्ट, रॅन्डम सब्जेक्ट. रॅन्डम सब्जेक्ट घ्यायचे ज्याचा आत्ता सध्या तुमचं काहीच चालू नाहीये आणि रॅन्डमली कधीही कोणताही कसाही सब्जेक्ट घ्यायचा, ही सर्वात मोठी मिस्टेक आहे. पहिल्यांदा तुमच्याकडे एक प्लॅन पाहिजे, तुम्ही कशानंतर काय वाचणार आहे, पूर्ण स्ट्रॅटर्जी पाहिजे, जी मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. नेक्स्ट, ओनली थिअरी रिडिंग. नको आत्ता पुरतं आपण फक्त युनिव्हर्सिटीचं बघूया, नंतर कन्सेप्ट वाचूया. नो, दिस इज अ रॉंग अप्रोच. तुम्ही जे काही वाचताय यू शुड रीड इट कन्सेप्च्युअली आणि तुम्ही तुमच्या सेल्फ नोट्स बनवायला पाहिजे फॉर एमसीक्यू. असं नाहीये की मी आता वाचते युनिव्हर्सिटीसाठी आणि मग नंतर मी वाचेल एमसीक्यू साठी. नो, जे काही तुम्ही वाचता यू शुड बी क्लिअर कन्सेप्च्युअल. कन्सेप्ट तुमचे जर क्लिअर असतील तर तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. अँड फोर्थ वन इज नो कन्सिस्टन्सी. आज वाचलंय मग आता नाही वाचणार, 4-5 दिवसांनी वाचते. नो, कन्सिस्टन्सी इज अ की. एक वेळ तुम्हाला तुमच्या स्मार्टनेसचं क्रेडिट नाही मिळणार, पण तुमच्या हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि सिन्सिअरिटीचं क्रेडिट नक्कीच मिळतं. रोज तुम्ही ठराविक वेळात तुम्हाला तो जीपॅटचा तो टॉपिक कव्हर करायचा आहे, ते तुम्ही डोक्यात ठेवूनच चालायचं आहे. सो काय करायचंय, जो काही तुम्ही वाचताय, फॉर एक्झाम्पल थर्ड इयरला मी फार्माकोलॉजी वाचते, तर मी फार्माकोलॉजी बॅकग्राऊंड कन्सेप्ट क्लिअर करत जाईल. आता मी नेक्स्ट सांगणारच आहे तुम्हाला की कोणते सब्जेक्ट आधी घ्या नंतर घ्या, बट डू कन्सेप्च्युअल रीडिंग. क्लिअर? नाउ फेज 1, फाउंडेशन बिल्डिंग. जे कोर सब्जेक्ट आहे त्याचं आपल्याला नॉलेज गेन करायचंय आणि फाउंडेशन बिल्ड करायचंय. थर्ड इयरच्या स्टार्ट पासून 6 मंथ्स आपल्याला हे कोर सब्जेक्ट करायचे. हे तुम्ही नोट डाऊन करा. रिपीट व्हिडिओ बघितला तरी चालेल, पण आता नोट डाऊन करून घ्या की काय काय मॅडमनी सांगितलं. कोर सब्जेक्ट कोणते आहेत आपले? फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड फार्माकोलॉजी. फार्मास्युटिक्स ऑलरेडी तुम्ही सेकंड इयर मध्ये शिकलाय, करेक्ट? फार्मास्युटिकल केमिस्ट्री तुम्ही सेकंड आणि थर्ड इयर मध्ये शिकताय, हे फर्स्ट इयरला पण शिकलाय. फार्माकोलॉजी सुद्धा तुम्ही सेकंड आणि थर्ड इयरला करंटली शिकणार आहात. सो तुम्हाला हे इझी जाणार आहे. फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड फार्माकोलॉजी आर द कोर सब्जेक्ट्स ऑफ युअर एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रिलेटेड टू दी फार्मसी. तुम्हाला काय करायचंय आता? 2 सब्जेक्ट पॅरलली वाचायचे, कारण कंटिन्यू आपण एक सब्जेक्ट वाचला की आपण बोर होतो. सो स्टार्ट 2 सब्जेक्ट पॅरलली आणि त्याचे तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायचे. सर्वात पहिले आपला वीकली स्टडी प्लॅन रेडी पाहिजे की या वीकमध्ये मला एवढं वाचायचंय. भले कमी वाचा, पण हे एवढं कम्प्लीट करायचं. मला पूर्ण 1 डे ऑफ घ्यायचंय नाही,
15 मिनिटं तरी एमसीक्यू सॉल्व्ह करा. कशासाठी हे मी सांगतेय, कन्सिस्टन्सी मेंटेन राहिली पाहिजे, की मी हे रोज जीपॅटला एवढा वेळ देणारच आहे, भले मी थोडा वेळ देईन. यू हॅव टू गिव्ह 2 hours डेली फॉर जीपॅट एक्झाम. ज्या दिवशी कंटाळा आलाय त्या दिवशी काही वाचू नका, फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करा. आणि सर्वात मोठं मिथ आहे मुलांचं, की मी सगळा स्टडी झाल्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करतो. नो, तुम्हाला डेलीला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत, किंवा स्टार्टला तुम्ही वीकली 2 दिवसांनी एमसीक्यू करू शकता. त्याच्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की तुम्ही कन्सेप्ट किती क्लिअर करू शकला आहात. तुम्ही सगळं वाचणार आणि मग एमसीक्यू सॉल्व्ह करणार आणि तुम्हाला नाही आले तर ते सगळं रिवाइज करणं होणार आहे नाही, आणि तुम्हाला तुमच्या चुका सुद्धा समजणार नाहीत. सो ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ईच फेज मध्ये. पण तुमची फेज 1 आहे, 3rd इयर स्टार्ट झालं की पुढचे 6 महिने आपल्याला फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि फार्माकोलॉजी क्लिअर करायचं. फेज 2 स्ट्रेंथ प्लस प्रॅक्टिस, लास्ट 6 months ऑफ युअर 3rd इयर एक्झाम. याच्यात तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट ऍड करायचे, फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल अनालिसिस अँड बायोकेमिस्ट्री. इथे तुम्हाला आता करायचंय टॉपिक वाईज एमसीक्यू प्रिपरेशन. टॉपिक वाईज एमसीक्यू तुम्हाला इथे स्टार्ट करायचे एकदम फुल फ्लेज मध्ये. PYQs, मॉक टेस्ट द्यायला सुरू करायचंय आणि फिल द जीपॅट फॉर्म. तुम्ही जीपॅट फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहात. तुम्ही 3rd इयरला जीपॅटचा फॉर्म भरा. इथपर्यंत तुमचा भरपूरच सिलेबस कव्हर झालेला आहे. तुम्ही 3rd इयरचं पण पूर्ण वर्ष अभ्यास करणार आहात, तर तुम्ही जीपॅट एक्झाम नक्की द्या. काही जण 3rd इयरला सुद्धा क्वालिफाय होतात ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय. सो त्यांनी तुम्हाला एक एक्सपिरियन्स पण येऊन जाईल की कशी एक्झाम आहे. बरेच स्टुडंट 3rd इयरला सुद्धा क्वालिफाय होतात. सो गिव्ह एक्झाम इन अ 3rd इयर ऑल्सो. फेज 3, इट इज इंटेन्सिव्ह फेज. तुम्ही फायनल इयर स्टार्ट पासून ते तुमच्या एक्झामच्या बिफोर 6 monthsचा हा एवढा मोठा पिरियड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फुल सिलेबसची रिव्हिजन करायची आहे, डेली एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, वीकली मॉक टेस्ट द्यायच्यात आणि तुमची एक मिस्टेक बुक मेंटेन करायची. त्याच्यामध्ये तुम्ही वारंवार काय विसरताय, काय लक्षात राहत नाहीये, कुठे तुम्ही सिली मिस्टेक्स करताय, ते तुम्ही नोट डाऊन करायचं आणि त्याच्यावर काम करायचंय. वीकली स्टडी स्ट्रक्चर तुमचं कसं असलं पाहिजे, मंडे टू फ्रायडे तुम्ही अभ्यास केला पाहिजे प्लस एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे टॉपिक वाईज. सॅटर्डेला तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे जे काही तुम्ही पूर्ण वीक मध्ये वाचले, आणि संडेला तुम्ही मॉक टेस्ट द्यायला पाहिजे प्लस अनालाइज करायला पाहिजे फायनल इयरला. कारण तुम्ही ऑलरेडी तुमचा कन्सेप्ट बिल्ड करत आलाय 3rd इयर पासून. सो फायनल इयर तुम्हाला फुल टाइम आहे रिव्हिजन साठी. आणि तुम्ही युनिव्हर्सिटीचे फायनल इयरचे सब्जेक्ट बघितले तर कोणतेही सब्जेक्ट आर नॉट हार्ड. सो तुम्ही थोडंफार वाचून पण तिथे क्लिअर होऊ शकतात. तिथे तुम्हाला स्ट्रेस यायची गरज नाही. क्लिअर? तर स्टुडंट्स, लास्ट बट नॉट द लिस्ट, सायली मॅम्स बोनस टिप्स टू क्रॅक जीपॅट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. फर्स्ट टिप, कीप स्टँडर्ड रिसोर्सेस ऑफ द स्टडी. तुमचं जे काही स्टडी मटेरियल आहे दॅट शुड बी स्टँडर्ड बुक्सच रेफर करा, आणि ज्याच्यातून वाचताय कंटिन्युअसली त्याच्यातूनच वाचा. आज याने सांगितलं नाही ही बुक चांगली आहे, ती पण बुक परचेस केली. उद्या दुसऱ्याने सांगितलं त्या क्लासेसची बुक चांगली आहे, तीही परचेस केली. नो, तुमचा एक प्लॅन ठेवा, एक बुक सेट करा आणि त्याच्यातूनच तुम्ही वाचा. रोज एका नवीन पुस्तकातनं नवीन कॉन्सेप्ट वाचताय, दॅट विल नॉट एट ऑल हेल्प यू फॉर क्रॅकिंग दी एक्झाम. कन्सिस्टन्सी इज द की. सेकंड पॉइंट, कन्सिस्टन्सी असल्याशिवाय कोणतीही तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकत नाही. डेली बेसिसवर अभ्यास झाला पाहिजे, एमसीक्यू सॉल्व्ह झाले पाहिजेत, रिव्हिजन झाली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. एमसीक्यूज आर द रिअल टीचर. फक्त वाचत चाललंय, नोट्स बनवत चाललंय, तेच करतोय, नंतर एमसीक्यू करू नाही. जोपर्यंत एमसीक्यू सॉल्व्ह करत नाही, जोपर्यंत चुकत नाही, तोपर्यंत समजणार नाही की ऍक्च्युअली मला कसा स्टडी करायचा आहे. फॉलो दी प्लॅन. जो काही तुम्ही प्लॅन कराल, व्हॉट एव्हर इज युअर प्लॅन फॉर अ वीक, फॉर अ मंथ, स्टिक टू दॅट प्लॅन. त्या प्लॅनला तुम्ही स्टिक राहिलं पाहिजे, तशाचा तसाच फॉलो झाला पाहिजे. 90% फॉलो झाला, गुड,
पण त्याच्यापेक्षा कमी नाही आलं पाहिजे. अँड फिफ्थ इज फॉलो द टार्गेट टाइमलाईन जी मी सांगितली. थर्ड इयरला तुमचे सगळे कन्सेप्ट बिल्ड झाले पाहिजेत. फायनल इयरला तुम्ही प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन करायला पाहिजे आणि लास्ट 3 मंथ मध्ये तुम्ही फक्त आणि फक्त मॉक टेस्ट आणि रिव्हिजन करायला पाहिजे. काहीही नवीन तुम्ही स्टार्ट करू शकत नाही लास्ट मंथ्स मध्ये. क्लिअर? आणि जाता जाता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, की तुम्ही कसा अभ्यास करणार. एक सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. जो काही कॉन्सेप्ट तुम्ही वाचताय तो एक कम्प्लीट रीड करून घ्या, बुक बंद करा आणि ट्राय टू मेमोराइज दॅट. ते मेमोराइज करून तुम्ही जे फ्लो चार्टनी नोट्स बनवणार आहे दॅट विल लास्ट लॉंग टू यू. दुसरं तुम्ही कोणतंही बुक घ्या, कोणत्याही क्लासेसचे बुक घ्या, ते तुम्हाला तेवढं हेल्प करणार नाहीत जेवढे तुमचे स्वतः तुम्ही वाचून लिहिलेले नोट्स हेल्प करणार आहेत. तर स्टुडंट्स, हा व्हिडिओ इथेच संपलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फार्मा फ्रेंड्स ज्यांना जीपॅटची एक्झाम द्यायची आहे. तर चलो, बाय. स्टे ट्यून टिल द नेक्स्ट व्हिडिओ. अजून काही हवं असेल तर मला कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर घेऊन येऊ. बाय.